श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. खरी आनंदी जीवनाची किल्ली म्हणजे आपल्या आत्म्याची समृद्धी. आत्मिक समाधानाने जीवनाचा आनंद दुप्पट होत असतो. आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आकर्षित करा. स्वप्न पाहणे ही जीवनाची सुंदरता आहे. प्रत्येक स्वप्न हे आपल्याला एक नवीन दिशा दाखवत आहे. जीवन हे एक अविरत प्रवास आहे, ज्यात प्रत्येक वळण हे नवीन शिकवण आणि अनुभवाची आपल्याला संधी देत असते. जीवनातील अडथळे हे आपल्याला अधिक मजबूत बनवतात. त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, नाहीतर अडचण म्हणून नाही. तर तुमच्या संघर्षामधूनच तुमची विजयाची कहाणी घडत असते. आयुष्य ही एक अनमोल भेट आहे. तिची कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे हेही आवश्यक आहे. आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी ह्या नियोजित नसतात, त्या अप्रत्यक्षपणे येतात. समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहेत. त्यांना धैर्याने सामोरे जा. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. आपले भूतकाळाचे ओझे सोडून नवी उमेदीने पुढे चालत राहा. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी थोडे कडू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. तुला सर्व बंधनातून मुक्त केले नाही तर सांग. मला तुझा तू बनवून तर बघ. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर तू चालून तर बघ. तुला शांतिवंत नाही बनवले तर सांग. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषधी आहे. आशावादी वृत्तीने आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजून घ्या, कारण एकदा गेलेली क्षणे परत येत नाहीत. आत्मविश्वास हा यशाचा कळस आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत राहा. आपल्या जीवनातील छोट्या सुखांचा आनंद लुटा. ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू आणि हसू हे आपल्या अनुभवाचे मोती आहेत. ते सांभाळून ठेवा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्त्वाचे निर्माण करत असतात. कठीण परिस्थितीत सुद्धा आशा आणि धैर्य ठेवा. तुमची इच्छाशक्ती आणि साहस हेच तुम्हाला यशस्वी बनवतात. जीवन हे एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत. प्रत्येक रंगाचा वापर करून आपल्या जीवनाचे सुंदर चित्र तयार करा. कृतज्ञता ही जीवनाची सर्वात सुंदर भावना आहे. अडचणींचा सामना करणे हे यशाचे प्रवेशद्वार आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. विश्वास ठेवा, एक दिवस ते नक्कीच साकार होणार. आयुष्य ही एक कला आहे, जिचे सौंदर्य आपल्या कृतीतून प्रकटत असते. जीवनाची सर्वोत्तम क्षणे म्हणजे त्या क्षणाची आठवण ज्या आपल्याला हसवत असतात. प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. अरे, जिथे जन्म तुझ्या इच्छेने झाला नाही, तिथे तुझा मृत्यू तुझ्या इच्छेने होणार नाही. तिथे जन्म आणि मृत्यूमध्ये असणाऱ्या असंख्य गोष्टी तुझ्या मर्जीने कशा होणार आहे? अरे, तू हे आयुष्य जगत आहे आणि हे आयुष्य तुला तुझं वाटत आहे.
तरीही या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुझ्या मनाप्रमाणे घडू शकत नाही, कारण नियतीने त्या अगोदरच ठरवलेल्या असतात. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू बदल घडवू शकत नाही, याचा लवकरात लवकर तू स्वीकार कर. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडायला हे जग तू चालवत नसून हा ब्रह्मांड नायक चालवतो, हे मान्य कर. अरे, तुला काय वाटतं, तुला काय हवंय, यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे आम्ही जाणतो. म्हणून काही गोष्टी आमच्यावर सोडून द्यायला शिक. तुला जे हवंय ते कदाचित देतही असो, पण तुझं कर्म प्रत्येक ठिकाणी आडवं येतं. कर्मानुसार तुझ्या वाटेला सुख आणि दुःख वेळेनुसार मिळणारच आहे. म्हणून सुखात माजू नको आणि दुःखात खचू नकोस. सुखात माजू नकोस आणि दुःखात कधीही तू खचून जाऊ नकोस. सगळं तात्पुरतं असणार आहे, त्यात बदल हा वेळ घडवून आणणारच आहे. तू फक्त एक वाक्य लक्षात ठेव, ही वेळ देखील निघून जाणार आहे. म्हणजे तुला दुःखात आशा निर्माण होईल की सुखाचे दिवस लवकरच येतील. आणि जेव्हा तू सुखामध्ये हे वाक्य म्हणणार आहे की केवळ वेळ निघून जाणार आहे, तेव्हा तुला त्या सुखाचा गर्व होणार नाही. म्हणून दोन्ही परिस्थितीमध्ये तुला हे वाक्य लक्षातच ठेवायचं आहे की वेळ ही देखील निघून जाणार आहे. अरे, तुझ्या वाटेला जर दुःख आलेलं आहे ना, तर सुख देखील येणारच आहे. नशिबाची इच्छा नशिबावर सोड, कारण इच्छा असून मनुष्य काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेत वर्तमान वाया का घालवतोस? या जगात कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण नामस्मरण एकमेव अशी गोष्ट आहे की जिची माती होत नाही, तर जास्तीत जास्त भक्ती होते. इतिहास सांगतो काल सुख होतं आणि आज भविष्य सांगतं की उद्या सुख राहील, पण वर्तमान सांगतं की समाधानातच आणि भक्तीतच रमायला शिकला तर प्रत्येक क्षणात सुख आहे. फक्त हे अनुभवता यायला हवं. अरे, हा ब्रह्मांड नायक तुला सांगत आहे, जग म्हणजे माया आहे. पावला पावलावर धोका आहे. जग म्हणजे माया आहे. म्हणूनच नामस्मरण कर. हा तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. नामस्मरण कर. हाच तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि सोनेरी मोका असणार आहे. रोज नव्याने स्वतःला आवरायला, सावरायला, मनवायला, हसवायला आणि आयुष्य मात्र आनंदात जगायला शिक. अरे, जेव्हा तू असं ठरवतो, आनंदाने तू पाहिलं तर तुला आनंदच मिळणार आहे, नाहीतर तुला फक्त दुःखच मिळणार आहे. सुख मिळवायचं असेल की दुःख मिळवायला, हे आता तुझ्या हातात आहे. सुख आणि दुःख दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आले तरीही त्याला धीटाने समोर जायचं आणि सोबतच आमचे नाम ओठावर ठेवायचं. दोन्ही परिस्थितीमध्ये जो भक्त आमचे नाम मुखात ठेवतो, अशा भक्ताला आम्ही वेळोवेळी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.